नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. हिंदू संस्कृतीमध्ये गणेशोत्सव या सणाला फार महत्त्व आहे. जसा जसा गणेशोत्सव जवळ येतोय तसं मूर्तिकारांची लगबग अजून सुरू झाली आहे. अशाच सुंदर आणि सुरेख मूर्ती बनवणाऱ्या सूर्या आर्ट्सचे मालक आज आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर, सूर्या आर्ट्स या कंपनीची सुरुवात कशी झाली आमच्या प्रेक्षकांना सांगा. सुरुवात तसं म्हणता येईल की 2003 साली मी या कंपनीची स्थापना केली. ॲक्च्युली मी त्यावेळी जॉब करत होतो. 91 पासून मी माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशननंतर एका कंपनीमध्ये लागलो, ग्रोअर अँड वेल कंपनीमध्ये. तर तिथे मला प्लेटिंगविषयी बरीच माहिती मिळाली आणि एक्सपोजरही खूप मिळालं, गोल्ड प्लेटिंग, सिल्वर प्लेटिंग या विषयाला. तर त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण का नाही बिझनेस चालू करायचा, कारण माझा जॉब जो होता तो टेक्निकल सर्व्हिसमध्ये होता. तर मी अशा सगळ्या लोकांना भेटायचो जे इंडस्ट्री एस्टॅब्लिश करत होते. त्यावेळी बऱ्याच जणांनी मला ऑफरही दिली की बाबा तुम्ही आमच्यावर पार्टनरशिपमध्ये का नाही करत, आपण जास्ती प्रमाणात नफा कमवतो, तुम्हाला सगळी माहिती आहे, आपण जास्त प्रमाणात व्यवसाय वाढवू शकतो. तर हे जेव्हा माझ्या डोक्यावर बंबार्डिंग व्हायला लागलं तेव्हा मला पण असं वाटायला लागलं की मी कुठेतरी नोकरी करून कमीपणा मत करतो, त्यापेक्षा आपण स्वतःचं काहीतरी एस्टॅब्लिश करूया आणि या उद्योगाच्या विश्वामध्ये एक उडी मारूया. हा माझा एक म्हणजे तेव्हा कन्सेप्ट होता. आणि 2003 साली मी एका मित्राबरोबर हा छोटासा उद्योग चालू केला. ज्यावेळी मॅन्युफॅक्चरिंग नव्हतं, फक्त मी एक जॉब वर्कर होतो. म्हणजे प्लेटिंगच्या काही वस्तू यायच्यात त्या प्लेटिंग करायचो आणि त्या पद्धतीने छोटीशी एक 400 स्क्वेअर फीटची आमची जागा होती, त्यात आम्ही उद्योग चालू केला होता. सुरुवातीला 4 माणसांबरोबर माझा उद्योग चालू केला मी. 4 माणसं मिळून आम्ही महिन्यात 7-8 महिने मी काम केलं. 10 ते 15 हजार रुपयाच्या वर कधी आवक नव्हती. 20,000 म्हणजे खूप. त्यावेळी आम्हाला खूप आनंद व्हायचा, बाबा या महिन्यात आपण 20,000 रुपये कमावले किंवा खूप मोठा पल्ला गाठला. कारण आमचे त्यावेळेचे पगारही काही तेवढे नव्हते, 8,000 6,000 रुपये पगार होता. आता 20,000 मिळवणं म्हणजे खूप मोठेपणा वाटायचा. आणि त्याला मुलांना सगळ्यांना घेऊन आम्ही ते कंपनी, आणि सगळी मराठी मुलं होती माझ्याकडे, त्या सगळ्यांना घेऊन मी याची एक केली सुरुवात. मुहूर्तमेढ म्हणा तुम्ही, ती मी रुजली. आणि 2005मध्ये मला असं जाणवलं, माझ्या मित्रावर मी बसून असा विचार केला की आपण स्वतःचं काहीतरी मॅन्युफॅक्चर करूया. तर काय मॅन्युफॅक्चर करता येईल, जॉबवर तर आपण करतोच, आपण काय मॅन्युफॅक्चर केलं तर आपल्याला जास्ती स्कोप मिळेल. तर मग आमच्या डोक्यात असं आलं की या ज्या देवांच्या मूर्त्या वगैरे असतात किंवा आपण सिल्वरच्या मूर्त्या वगैरे बघतो ज्वेलरीच्या दुकानात, तर त्यात तेवढ्या सुबक नसतात. तर आपण ज्या मूर्त्या जर सुबक पद्धतीने बनवून त्याच्यावर आपण प्लेटिंग केलं, जो माझा स्वतःचा सब्जेक्ट आहे त्यामुळे कॉन्फिडंट असल्यामुळे मी म्हटलं याच्यावर जर आपण प्लेटिंग करून या मार्केटमध्ये आणल्या तर आपण खूप काही प्रमाणात लोकांना नवीन वस्तू देऊ शकू. तर याच्या बळावरच आम्ही ते मॅन्युफॅक्चरिंगचं एक युनिट चालू केलं. आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मग वेगवेगळे देव आम्ही चालू केले बनवणं. लक्ष्मी, विष्णू, सरस्वती किंवा जे लोकांची जी रिक्वायर मोठी, त्यांचे जे संत असतात, गजानन महाराज म्हणा, स्वामी समर्थ म्हणा, नित्यानंद स्वामी, या सगळ्यांचे मोल्ड आम्ही बनवले त्यावेळी. आणि मग त्या मोल्डवर आम्ही एक फिनिशिंग करून त्याच्यावर सिल्वर प्लेटिंग, कॉपर प्लेटिंग करून आम्ही त्या मार्केटमध्ये आणल्यात. आणि त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज असं होतं की आमच्या मूर्त्या इतक्या सुबक होत्या की जर तुम्ही सिल्वरची मूर्ती दुकानातली बघितली आणि माझी मूर्ती बघितली तर लोकांना माझी मूर्ती जास्ती आवडायची. आणि त्याच्यावर आम्ही गॅरंटी द्यायचो की ही जी मूर्ती आहे ती 10 वर्ष घ्या, 5 वर्ष घ्या, कुठेच माझ्या मूर्तीला काही प्रॉब्लेम होणार नाही, सिल्वर असो किंवा गोल्ड असो. कारण त्या पद्धतीने आम्ही त्याच्यावर जे मुलामा चढवायचो आणि त्याच्यावर जी कोटिंग करायचो, तर ती स्वतःला आम्हाला खूप विश्वास होता की आमची मूर्ती कधीच खराब होणार नाही. आणि गेले 10 वर्ष अजूनही देवाच्या कृपेने आमच्याकडे कधी काही प्रॉब्लेम येत नाही. आणि मी अजून एक सांगू इच्छितो की पहिल्यांदा जेव्हा आम्ही एक पिंपळाचं पानावर गोल्ड प्लेटिंग केलं तर ती कन्सेप्ट एवढी लोकप्रिय झाली. म्हणजे 2004 नंतर 2007 ते 2008 पर्यंत गिफ्टिंगमध्ये एक मोनोपोली होती आमची की आम्ही पानांवर वेगवेगळे देव, 128 ते 130 पद्धतीच्या वेगवेगळ्या गणपतीच्या मूर्त्या, शंकराच्या मूर्त्या, अंबे माताच्या मूर्त्या, स्वामींच्या मूर्त्या, या बऱ्याच मूर्त्या आम्ही मार्केटमध्ये आणल्या. आणि लग्न सराई किंवा कुठे गिफ्ट म्हटलं की पहिले आमची आठवण यायची आणि लोक आम्हाला शोधत यायचे. आणि त्यावेळी बरेच झवेरी बाजार म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणचे वेगवेगळ्या नागपूरवरनं, इंदोरवरनं लोक आम्हाला शोधत यायचे, मग कोण माणूस आहे की ते नॉन कंडक्टिव्ह मेटलवर किंवा मटेरियलवर प्लेटिंग करतात. आणि मग आम्हाला म्हणजे त्यावेळी भरपूर प्रकारचे कामं मिळत गेली की फिल्म इंडस्ट्रीची पण बरीच कामं आली आहेत, ट्रॉफीजवाल्यांची भरपूर कामं आली आहेत.
मोठमोठे आर्टिस्टचे जे स्कूल ऑफ आर्टिस्टचे आता ते नामांकित आर्टिस्ट आहेत सगळे वलय वगैरे, त्या लोकांनी आम्हाला काम द्यायला सुरुवात केलं. आणि त्यांची कामं म्हणजे अशी होती की जॉब वर्क आम्ही करायचो तर जवळजवळ 10 फूट 5 फुटाच्या एक मूर्त्या यायच्या. आणि त्या मग आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आमचे डोकं वेगळ्या पद्धतीने आम्ही त्याला तराफा वगैरे लावून ती प्लेटिंग करायचो. म्हणजे जे मुंबईमध्ये किंवा किंबहुना भारतात कोणी बनवत नाही अशा प्रकारची आम्ही भरपूर कामं केली. एक मला आठवतं आहे बेंगलोरची एक बेडरूम होती एका बिल्डरची, ती पूर्ण बेडरूम आम्ही त्याला सोन्याची बनवून दिली. आणि दुसरं एक माझं एक वाखाणण्यासारखं काम म्हटलं की प्रति शिर्डी साई म्हणून जे आहे तिथे पण आम्ही गोल्ड प्लेटिंगचं भरपूर मोठं काम करून दिलं आहे. नंतर आमच्याकडे ज्या ट्रॉफीज आहेत पुणेकर म्हणून आहेत, सोनावणे म्हणून आहेत, त्या लोकांची माझ्याकडे खूप ट्रॉफीजची कामं चालायची. म्हणजे इंडियन आयडॉलचा जो पहिला माईक जो दिला तो पण आम्हीच इथे गोल्ड प्लेटिंग करून मला आठवते रात्री थांबून केला. आता स्वामीनारायण मंदिरांची जी मोठी मोठी कामं आली त्यांच्या टेम्पल्स म्हणा, त्यांच्या मूर्त्या म्हणा, त्या सगळ्यांना आम्ही गोल्ड प्लेटिंग आणि सिल्वर प्लेटिंग करून द्यायचो आणि गॅरंटी द्यायचो की बाबा तुम्हाला एवढं गोल्ड आम्ही चढवून देतो आणि याची गॅरंटी राहील. आजही कुठेही नाशिकमध्ये म्हणा, कोल्हापूरमध्ये म्हणा, पुण्यामध्ये म्हणा, लोकांना जर कशावर कळसावर प्लेटिंग करायचं असेल गोल्ड प्लेटिंगचं आणि जर त्याला गॅरंटी पाहिजे असेल तर पहिलं नाव आमचं या इंडस्ट्रीमध्ये आजही आम्हाला पहिला फोन येतो की सर तुम्ही कराल का, आणि मग आम्ही त्याप्रमाणे कोटेशन देऊन अप्रूव्ह करून आम्ही ते काम चालू करतो. यात मला माझ्या सहकारी जे आहेत, आता माझ्याकडे जवळपास 40 लोक आहेत आणि या सर्वांना मिळून मी हा बिझनेस आता मोठ्या प्रमाणात वाढवतो आहे. आणि अजून काही वेगवेगळ्या पद्धतीची कामं आम्ही आता चालू करणार आहेत की जे स्पेस रिसर्चवाले पण माझ्याकडे अप्रोच झाले आहेत की जे कुठे होत नाहीत तशा प्रकारची कामं आम्ही चालू केली आहेत. त्याच्यामध्ये त्यांना जी ॲक्युरसी लागते 0.01 मायक्रॉनची वगैरे ते आम्ही एकदम कॅल्क्युलेट करून त्यांना मी बनवून देतो. मला अजून एक सांगावंसं वाटतं की या सर्व याच्यामध्ये माझी बायको मला 2003 पासून खूप साथ देते. कारण 2003ला मला आठवतं की मी आणि माझा पार्टनर होतो. मी माझी कंपनी सुटल्यावर इकडे यायचो, रात्री 11 वाजता 12 वाजता मी त्याला भाईंदरला ड्रॉप करायचो त्याच्या घरी रात्री आणि मोटरसायकलवरनं परत बांद्र्याला जायचो. तर त्यावेळेचा माझा दिनक्रम होता. पण तिने त्यावेळी मला समजावून घेतलं आणि ज्या कारणामुळे आज म्हणा तुम्ही 8-10 वर्षात मी जी प्रगती केली होत्या तिचा मोठा हातभार कर तिने त्यावेळी जर सांभाळलं नसतं आज जे काय मी एवढा मोठा पसारा वाढवला मला वाटतं त्या क्षणी माझा बंद झाला असता. तिच्या साथीमुळे मी आज हे सगळ्या प्रकारचं यश अनुभवलं आहे. आणि अजून मला असं सांगायचं वाटतं की आता मला असे जे चॅलेंजिंग कामं येतात ती करायला खूप इंटरेस्ट आहे. मध्ये मी करिश्माचं पण हिरो होंडासाठी मोठं काम केलं होतं. 1-1.5 वर्ष मी त्यांना ते करिश्माचा जो मोटरसायकलचा लोगो होता तो मी त्यांना सप्लाय करायचो. मी आणि माझ्या पार्टनरने त्यावेळी भरपूर मोठी उलाढाल केली. आज माझ्या कंपनीचा जो वार्षिक उलाढाल आहे जवळपास 1.5-2.5 करोडपर्यंत गेलेली आहे. अजून ती वाढो हीच माझी इच्छा आहे. आणि यात तुमचा सहभाग असेल आणि महाराष्ट्रीयन उद्योजक मंडळींची मला साथ असेल तर मला वाटतं की आम्ही चांगल्या प्रकारे अजून ही इंडस्ट्री पुढे नेऊ. सर एक प्रश्न आहे की मराठी उद्योजक हा मराठी माणूस थोडक्यात तो उद्योगामध्ये येतच नाही, खूप घाबरतो की नको बाबा नोकरी करावी आणि आपलं पोट भरावं. पण तुम्हाला कसं सुचलं? ॲक्च्युली आमच्या घरामध्ये पण सगळेजण नोकरीवालेच होते. मला पण बराच विरोध झाला की रात्री तू 12-1 वाजता येतोस, काय असं करतोय, आणि जर तुझी नोकरी गेली या सगळ्या गोष्टींमध्ये तर तू सर्वाइव्ह कशी करशील, तुझं पोटापाण्याचं काय होणार, आपण मराठी माणसं आहेत, आपल्याला काय मारवाडी गुजराती लोकांसारखे छक्के म्हणजे जमत नाहीत, आपण सरळ नाकासमोरनं माणसं आहे नाकासमोरनं चालतो, तू हे सगळं करतोयस तर आम्हाला काय पटत नाही. पण जेव्हा त्यांना दिसतं की हा मी एक हार्डवर्क करून थोडं बहुत माझं जे पिंपळाची पानं म्हणा किंवा माझे जे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये यायला लागले आणि लोक त्यांना आदराने त्यांचे मित्र वगैरे विचारायला वा किती सुंदर प्रॉडक्ट आहे, हा कुठे मार्केटमध्ये मिळतो, आणि माझे वडील किंवा आई जेव्हा सांगायला लागले की हा माझ्या मुलांनी डेव्हलप केला आहे, मग त्यांचाही विश्वास आमच्यावर वाढायला लागला की बाबा नाही माझा मुलगा थोडी प्रगती करतोय उद्योगात आणि याच्या साथीने सगळे मराठी मुलं आहेत. आणि जी माझी टीम होती ती सगळी मराठी मुलांची आम्ही पुढे घेऊन आम्ही या उद्योगात आलो. तर मला असं वाटलं की मराठी माणसाने उद्योगाकडे आता जायची गरज आहे. थोडा आळसपणाचा हा एक घटक आहे मराठी लोकांमध्ये की आपल्याला एक वेळेचं घड्याळ असतं की बाबा मी सकाळी 10ला किंवा 9ला जॉबवर जाईन आणि 7 वाजता मी घरी पाहिजे. पण एकदा उद्योग जगत आलं की काही वर्ष जर तुम्ही कष्टाने काम केलं, काही वर्ष इनिशियली 2-3 वर्ष म्हणा किंवा 1000 दिवस एक म्हणतात की ते जर समीकरण तुम्ही जर पार पाडलं नंतर तुम्हाला आयुष्यभर तुमची वेळ तुमच्या हिशोबाने आखता येते. तुम्ही 9 ते 6 किंवा 3 ते 4 काम करा किंवा 2 तास काम करा, पण तुमचं जर पूर्णपणे मॅनेजमेंट असेल
तुम्ही अतिशय आनंदात उद्योग करू शकता आणि तुमच्या वेळेचा उपयोग तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करू शकता. तर माझा सल्ला आहे की मराठी मुलांनी किंवा नवीन जे तरुण आहेत होत करू त्या सगळ्यांनी स्वतःचं बिझनेसमध्ये हे करावं, स्थान निर्माण करावं. ॲटलिस्ट महाराष्ट्रामध्ये तर 100% आणि बाकी कुठेही भारतात किंवा जगामध्ये त्यांनी जाऊन आपला ठसा उमटवा ही माझी इच्छा आहे. म्हणजे माझ्या सगळ्या बांधवांना. पाटील सर, तुम्ही सांगितलं की म्हणजे तुमच्या यशामागे तुमच्या बायकोचा हात आहे. तर मी त्यांना प्रश्न विचारते की मॅडम, कसं सर जेव्हा कामामध्ये इतके गुंतलेले असायचे, तुम्हाला वेळ देत नव्हते, कसं वाटत होतं? नाही, सुरुवातीला माझा विरोध होता, जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे मला पण तेच वाटायचं की चांगली नोकरी असताना कशाला नोकरी सोडून बिझनेस करायचा, आपल्या गरजा काही खूप नाही आहेत आणि एक टेन्शन कशाला लावून घ्यायचं, म्हणून सुरुवातीला मी त्यांना विरोध केला. पण जेव्हा त्यांनी स्ट्रॉंगली निर्णय घेतला तेव्हा मग ठरवलं की ठीक आहे, ते त्यांना करायची इच्छा आहे तर पूर्ण त्यांना सपोर्ट जेवढा होईल आपल्याकडून तेवढा करायचा. तर मी एवढीच जबाबदारी पार पाडली की मुलाचं छोटा होता त्यावेळेला, की त्यांना यांना अडकून पडू नये बिझनेस सोडून फॅमिलीच्या ह्याच्यात. तेवढं मी 100% देऊन केलं की मुलाला पूर्ण माझ्या जेवढं होईल तेवढं मी त्याला वाढवत आणलं, एवढाच सपोर्ट केला मी त्यांना. सर, तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स फक्त महाराष्ट्रामध्येच मुंबईमध्येच मर्यादित आहेत की बाहेर पण तुम्ही देता? नाही, माझे प्रॉडक्ट्स ॲक्च्युअली तुम्ही जर म्हणाल तर सध्या तर सगळे देशातही आहेत आणि देशाबाहेरही पोहोचले आहेत. माझ्याकडे साऊथचा बराच क्राऊड आहे, दिल्लीवाले भरपूर आहेत, आग्रा अलीगड त्या भागातले पण लोक येतात, कलकत्त्यामधल्या लोकांना पण माझा सप्लाय आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त माझे 2-3 मोठे क्लायंट्स आहेत जे कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड त्या भागात स्वतःच्या ब्रँडने माझ्याकडनं घेऊन विकत आहेत. किंवा त्यांच्याकडे काय लग्न वगैरे जरी असेल तरी ते माझ्याकडनं घेऊन जातात आणि त्या तिकडे कॅनडामध्ये वगैरे भरपूर प्रमाणात माझा प्रॉडक्ट चांगला खप होतो त्या भागात. अमेरिकेमध्ये द इंडियन स्टोअरमध्ये म्हणून नावाचं एक दुकान आहे न्यूयॉर्कमध्ये मला वाटलं, तिथे माझा माल ठेवल्या गेलेला आहे माझ्या काही क्लायंट्स थ्रू. आणि मेन माझे जे माझ्या ज्या मेजर पार्ट्या जर तुम्ही म्हणाल तर प्युरिटी माझ्या गोल्डची असल्यामुळे माझे जे मोठे क्लायंट्स आहेत ते सगळे ज्वेलर्स आहेत. तर मी नाव घेत नाही, कारण नाव घेतलं तर ते बरोबर वाटत नाही. तर जेवढे मेजर ज्वेलर्स आहेत महाराष्ट्रामध्ये तर 90% ज्वेलर्सकडे माझा माल जातो पूर्ण गोल्ड प्लेटिंगचा, आणि चांगल्या पद्धतीने त्यांची विक्रीचा अनुभव आहे. म्हणजे ते चांगल्या प्रकारचा मला बिझनेस देतात ते लोक. सर, आज तुमचा वाढदिवस आहे आणि आज तुम्ही काही संकल्पना केली असेल की भविष्यामध्ये काही वेगळं काही करायची? नाही, आज वाढदिवसाच्या दिवशी एवढाच संकल्प आहे की आता जे इथपर्यंत आणलं त्याला अजून बायकोच्या मदतीने आणि माझ्या सगळ्या टीमच्या शुभेच्छा असतील तर हा बिझनेस अजून वेगळ्या पद्धतीने मला वाढवायचा आहे की याच्यामध्ये एक अशी मोठी इंडस्ट्री उभी करायची आहे ज्याच्यामध्ये मी मॅन्युफॅक्चरिंग, प्लेटिंग आणि काही केमिकल्सचा पण सप्लाय करायचा माझा विचार आहे की जे लागतात आमच्या उद्योगाला लागणारे केमिकल्स तेही मी या माझ्या ब्रँडखाली आणू इच्छितो आहे. सध्या माझा तो प्रोजेक्ट म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी मी हा विचार करतो आहे की मी हा बिझनेस वाढवलेला अजून काय याच्यामध्ये करू शकतो. त्यात मला अजून एक सांगावं लागतं की आतापर्यंत गोल्ड फॉर्मिंग आणि सिल्वर फॉर्मिंगमध्ये ज्वेलरी आणि मूर्त्यांची डिमांड आहे जी फक्त चायना, थायलंडमधनं येते. तर गेले 1.5-2 महिन्यापासून मी त्याच्यावरही भरपूर काम केलं आणि सिल्वरचे हॉलो पीस मी मार्केटमध्ये टाकलेत आणि त्याला खूप चांगली डिमांड आहे. म्हणजे आता जर त्या बिझनेसवर मी कॉन्सन्ट्रेट करायचं म्हटलं तर तो वर्षाकाठी 3 टनचा सिल्वरचा बिझनेस आहे. त्या बिझनेसवर माझं टार्गेट आहे. तो ऑलमोस्ट मला सक्सेस झाला आहे, पण माझ्याकडे तेवढं प्रोडक्शन कपॅसिटी नसल्यामुळे आता ती कपॅसिटी वाढवायचा माझा या वर्षाचा प्लॅन आहे. सर, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच मी महाराष्ट्रीयन टीमतर्फे शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. हे आमचं सूर्याआर्टचं पहिलं डिपार्टमेंट आहे जिथे आम्ही आमचे स्वतःचे मास्टर्स बनवतो. गणपती असेल, लक्ष्मी असेल, वेगवेगळे देव असतील. जनरली आमच्याकडे देवांचे जास्ती प्रमाणात बनवल्या जातात. तर आम्ही काय करतो की एखादे सुंदर पिक्चर्स देवांचे किंवा मूर्तींचे गाजलेल्या ज्या सिद्धिविनायकांच्या मूर्त्या आहेत, देवस्थानाचे लालबाग, साईबाबा अरे मोठ्या मोठ्या ज्या मूर्त्या असतात त्या मूर्त्यांचा फोटोग्राफ घेतो आणि आमचे बंगाली, महाराष्ट्रीयन कारिगर, ओरिसाचे कारिगर त्यांच्या थ्रू त्याचा मास्टर बनवतो. हा जो मास्टर आहे तो आम्ही दगडामध्ये बनवतो किंवा एमसील म्हणून जे असते एमसीलमध्ये आम्ही त्याला वेगवेगळा शेप देऊन त्याप्रमाणे बनवतो, वॅक्समध्ये बनवतो. आणि हे सगळं झाल्यानंतर त्या
त्याचं जे रेखीवपणा आहे त्या रेखीवपणावर आम्ही विशेष लक्ष देतो. त्याची जी मुद्रा आहे, देवांच्या मुद्रा, त्यांचं जे स्मित हास्य आहे, ते सगळं एकदम हुबेहूब प्रगटल्यानंतर त्याचा आम्ही एक मोल्ड मारतो, जो एक पॉलियुरेथिन रेझिन किंवा एक लुकलाईक मार्बल असं आम्ही त्याला म्हणतो. त्या प्रकारामध्ये तो आम्ही मोल्ड मारतो. पाटील, मी सूर्या आर्ट्स 2003 पासून सुरू केलं आहे. ॲक्च्युली पहिलेपासून मला या मूर्ती म्हणा किंवा गोल्डच्या ज्वेलरी म्हणा मला खूप आवड होती लहानपणापासून. माझं कास्टिंग डिपार्टमेंट, आत्ता तुम्ही बघितलं की कशा प्रकारे आपण मास्टर बनवले. ते जे मास्टर आपण बनवतो त्या मास्टर्सला नंतर आम्ही इकडे घेऊन त्याचा एक रबर मोल्ड बनवतो आणि रबर मोल्डमध्ये आम्ही ते रेझिन जे मटेरियल आहे ते टाकतो त्याच्यामध्ये आणि त्याचा एक प्रकारचा साचा बनवतो. म्हणजे जी मूर्ती आम्ही बनवतो त्या मूर्तीचे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही साचे बनवतो. ही झाली आता एक छोटा गणपती, डॅशबोर्ड गणपती वगैरे म्हणतो आम्ही, किंवा आता गणपतीला लागणारं साहित्य बघाल तुम्ही, ते छोटे फळं वगैरे. या फळांना अजून मी फिनिशिंग केलेलं नाही आहे. हे आता पूर्ण फिनिशिंग होतील प्लेटिंगच्या आधी वेगवेगळ्या पद्धतीचे. लक्ष्मी आहे म्हणा किंवा हे सगळे जे आहेत त्या आम्ही आता फिनिशिंग करू. फिनिशिंगसाठी आमची एक मोठी टीमच बसलेली असते आणि या प्रकारचा आमचा रबर डाय असतो जो आम्ही बनवतो मास्टरवरनं. आणि त्या मास्टरमध्ये हे मटेरियल जे असतं ते पोअर केलं जातं साच्यामध्ये आणि ते सुकल्यानंतर त्या मटेरियलचा जो मोल्ड होता तो मी आत्ता दाखवतो त्याप्रमाणे तो मोल्ड होतो. तो मोल्ड झालेला जो पीस असतो, जो पीस वगैरे असतो तो इथे आम्ही फिनिशिंगमध्ये घेतो आणि त्या फिनिशिंगमध्ये हे घासून त्याला एकदम लख एकदम गुळगुळीत करून घेतो त्याला, की जेणेकरून तर तो पीस प्लेटिंगसाठी एक परफेक्ट प्रकारचा होईल. आणि त्याच्यामध्ये जे काही छोटे मोठे डिफेक्ट असतात, ते छोटे डिफेक्ट वगैरे असतात ते आम्ही इथे मटेरियल भरून क्लीन करतो आणि ते क्लीन झाले की आमच्या त्याचं ऑब्झर्वेशन होतं. ते जे ऑब्झर्वेशन करतो आम्ही त्याला की ते सगळे त्याच्यामध्ये काय डाग नाही आहेत किंवा त्याच्यामध्ये छिद्र नाही आहेत, जेणेकरून आम्हाला प्लेटिंगमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. या पद्धतीने आम्ही त्याचं क्वालिटी कंट्रोल चेक करतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही जर मूर्त्या बघितल्यात माझ्याकडे आता जवळपास 1000-1500 वेगवेगळे मॉडेल्स आहेत. तुम्ही एक फक्त लुक घ्या, तुम्ही जी सांगाल ती मूर्ती आम्ही आमच्या वर्कशॉपमध्ये तयार करून देऊ शकतो. तुम्ही एखादा फोटो दिला तर त्या फोटोवरनं माझे कारीगर ती मूर्ती बनवून देऊ शकतील. आणि त्याच्यानंतर ह्या ज्या बनवलेल्या मूर्त्या आहेत एकदा फिनिशिंग झाल्या की आम्ही त्याला प्लेटिंगमध्ये नेतो. याच्यामध्ये आता मी गणपतीला लागणारे सगळे उंदीर वगैरे, फळं वगैरे जी ती बनवली आहेत. त्यानंतर एक माझं नवीन आर्टिस्टिक वेगवेगळ्या पद्धतीचे आर्टिस्टिक गणपती बनवले आहेत, ते फिनिशिंग केले आहेत आणि प्लेटिंगसाठी पूर्ण मटेरियल मी रेडी केलं आहे. त्या फिनिशिंगला लागणारं जे साहित्य आहे ते तुम्ही बघू शकाल. त्याच्यामध्ये छोटे छोटे जे एक्सेस मटेरियल जे जमा होतं ते आम्ही आमच्या या फोड मशीननी काढून टाकतो. त्या मशीन नंतर केल्यानंतर एक प्रकारचा सुंदर पीस तयार होतो आणि तो पीस जो आहे तो प्लेटिंगला एकदम ओके झाल्यानंतर आम्ही तो प्लेटिंग सोल्युशनमध्ये टाकतो. लेकर मारतो म्हटलं त्याच्यावर आणि मग देतो, पण आतला खड्डा लेकरवर दिसणार. लैकर से नहीं होगा वो खड्डा, वो क्लीन ट्रांसपेरेंट लैकर है, उसमें वैसे ही दिखेगा. एक घट्ट मिक्सचर होतं. प्लास्टर ऑफ पॅरिस वेगळं आणि हे वेगळं प्रोसेस. सर हे रेझिन वेगळं आहे, काही नाही. आता म्हणजे 10 वर्षापासून त्याच्यामध्ये आमचा दुसरा प्रोसेससुद्धा आहे की आम्ही हे जे मोल्ड्स आहे ते वॅक्समध्ये बनवतो. त्याला वॅक्स मँड्रम म्हणतात किंवा वॅक्स मोल्ड बनवतो आणि याच्यामध्ये आम्ही एक ठराविक मायक्रॉनचं प्लेटिंग करतो. ते प्लेटिंग जे आहे ते थिकनेस जो आहे, ती जाडी जी आहे ती 0.4 मायक्रॉन 0.4 मिलीमीटरपासून तर 1 मिलीमीटरपर्यंत करतो. आणि त्याच्यानंतर ते वॅक्स जे मँड्रम आहे तो पूर्णपणे आम्ही आमच्या पद्धतीने डिझॉल्व करतो आणि जो साचा तयार होतो तो प्युअर सिल्वरचा किंवा प्युअर गोल्डचा तयार होतो. त्याच्यामध्ये तुम्हाला सिल्वरची प्युरिटी जर 52 पाहिजे असेल किंवा 50 पाहिजे असेल किंवा 92 पाहिजे असेल तर त्या सगळ्या पॉसिबिलिटीज या प्रोसेसमध्ये आमच्याकडे आहेत. तर आम्ही या प्रकारचं पण काम आमच्या फॅक्टरीमध्ये करतो.
हलकी पण आहे हलकी काढलं तर मॅच नाही होणार ना मला कलर मॅच हो आता वरती कर करा वर करा पूर्ण त्या बाजूला हां येस माझ्या बाजूला करा त्या बाजूला दाखवा ना कॅमेरा बरोबर फिरवा 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 हां बस 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 हे आमचं पेंटिंग डिपार्टमेंट आहे माल पूर्ण प्लेटिंग झाला गोल्ड प्लेटिंग झालं सिल्वर प्लेटिंग झालं त्यांना आम्ही विविध रंगछटा देऊन त्याप्रमाणे त्यांना जसं आमच्या गिरायकांना आवडतं किंवा आमच्या काही ऑर्डर्स असतील त्याप्रमाणे त्यांना आम्ही सजवतो आणि मार्केटमध्ये आणतो प्लेटिंग नंतर सगळा माल जो आहे तो आम्ही पेंटिंगसाठी आणतो म्हणजे जे फायनल पॅकेजिंग करायच्या आधी आम्हाला जे कस्टमर्सच्या रिक्वायरमेंट असतात त्या मूर्तींच्या रंगछटांच्या त्याप्रमाणे रंग आम्ही भरतो जसं आता उंदराला तुम्ही बघितलं असेल तर उंदराला आम्ही त्याचा मोदक फक्त रंगवतो आणि बाकी पूर्ण गोल्डमध्ये ठेवतो अशा सिल्वरची रिक्वायरमेंट असते गोल्डची रिक्वायरमेंट असते प्रत्येक मोदक किंवा लाडू किंवा त्याचे जे वेगवेगळे दागिने आहेत त्याप्रमाणे आम्ही त्यांना कलरिंग करतो शंकर गणेश नाही का शंकर अरे हो गणेश गणपती म्हणा ना हो सर ही कलर पण डायमंड लावणार कलर लावणार मीनावर जसे कस्टमरला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही बनवून देतो मी ऍडजस्ट